नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 7वे सूत्र इस्रायल. सत्र 7वे सूत्र इस्रायल. अगदी कालच आपण इस्रायल व्हॉट वेंट रॉंग या पुस्तकाचा या मालिकेमध्ये विचार केला आणि तो व्हिडिओ ऐकल्या ऐकल्या माझा मित्र कौशिक लेले यांनी अगदी अलीकडे म्हणजे 14 मे 2026 रोजी बुकगंगा पब्लिकेशननं प्रकाशित केलेलं 200 पानी 299 रुपये किमतीचं भारत माझ्या नजरेतून हे पुस्तक मला आणून दिलं. अक्षरशः एका दिवसभरामध्ये हे पुस्तक वाचून ताबडतोबीनं हा व्हिडिओ रिलीज करतोय, कारण तसंही इस्रायल हे आपलं या सत्राचं सूत्र आहे. एका अर्थानं म्हणायचं झालं तर इस्रायलचे भारतामध्ये असलेले राजदूत कोबी शोशानी यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. अगदी इस्रायल या विषयावरती ते लिहिलेलं पुस्तक नाही हे अत्यंत उघड आहे. इस्रायलचे राजदूत कोबी शोशानी यांनी लिहिलेलं पुस्तक ज्याचं शीर्षक भारत माझ्या नजरेतून असं घेतोय. याचं खरं कारण असं आहे की अगदी याच मालिकेमध्ये अगदी 2-3 दिवसापूर्वी आपण इस्रायल आणि भारत अशी तुलना करणारा एक व्हिडिओ केला. त्या व्हिडिओचं रेकॉर्डिंग केलं तेव्हा हे पुस्तक मला माहितीही नव्हतं. मी तो पुस्तक त्यामुळे वाचण्याचा प्रश्नच नव्हता. ना रेकॉर्डिंग केलं तेव्हा ना रिलीज केलं तेव्हा या पुस्तकाविषयी मला काही कल्पना होती. अगदी कालचा व्हिडिओ जेव्हा रिलीज झाला की इस्रायल व्हॉट वेंट रॉंग, त्याच्यानंतर हे पुस्तक माझ्या लक्षात आणून दिलं. मित्रवर्य कौशिक लेले याच्यामुळे कालच्या काल ते मला मिळालं, मी वाचलं आणि सुदैवानं आज हा व्हिडिओ रिलीज करतोय. हे करण्याचं कारण असं की इस्रायल आणि भारत हे दोनही देश आज मितीला जागतिक राजकारणामध्ये, आज मितीला जागतिक अर्थकारणामध्ये आणि आज मितीला जागतिक समाजकारणामध्ये एका विशिष्ट स्थानावरती आहेत. त्यांचा भौगोलिक आकार आणि भौगोलिक स्थान हे जितकं महत्वाचं आहे तितकंच त्यांचा जागतिक अर्थकारणातला, राजकारणातला आणि पर्यायानं समाजकारणातला दबदबा हेही कारणीभूत आहे. आणि एखाद्या महत्वाच्या राष्ट्राच्या महत्वाच्या अशा परराष्ट्र खात्यातला उच्चपदस्थ अधिकारी जेव्हा दुसऱ्या देशाविषयी पुस्तक लिहितो त्यावेळेला त्याला काही विशिष्ट संदर्भ असतो. मला कल्पना आहे की या पुस्तकाचा मराठी अनुवाद 14 मे 2026 रोजी जरी प्रकाशित झालेला असला तरी मूळ पुस्तक त्याच्या आधी लिहिलंय जे इस्रायलच्या राष्ट्रभाषेमध्ये लिहिलं गेलंय. पण मुळातच अशी पुस्तकं लिहिली जाणं आणि त्याचा आवर्जून त्या देशातल्या स्थानिक भाषांमध्ये अनुवाद होणं हे म्हणावं इतकी सहज गोष्ट नसते. अशी पुस्तकं ही प्लांटेड आहेत असं मी म्हणणार नाही, पण अशा पुस्तकांच्या प्रकाशनाचा काळ हा आवर्जून लक्षात घ्यावा लागतो. आणि त्यातही परराष्ट्र नीती एका विशिष्ट उद्देशानं वापरण्यासाठी इस्रायल हा पूर्णपणानं माहितगार आणि माहीर असा देश आहे. इस्रायल आणि भारत यांची तुलना करत असताना एक मुद्दा लक्षात घ्यावा लागतो की भारत 1947 साली स्वतंत्र झाला, इस्रायलची निर्मिती 1948 साली झाली आणि या दोन्ही देशात अनुक्रमे 1947 आणि 1948 नंतर वेगवेगळ्या राजकीय रंगसंगतीची सरकार आली. पण गेल्या 75 ते 80 वर्षाच्या काळामध्ये फार मोठे बदल इस्रायल आणि भारत यांच्या परराष्ट्र धोरणाच्या भूमिकेत झालेले नाहीत. आणि त्यामुळे इस्रायल सारखा एखादा देश ज्या वेळेला आपल्या महत्वाच्या परराष्ट्र खात्यातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचं भारत माझ्या नजरेतून सारखं पुस्तक प्रकाशित व्हायला परवानगी देतं, याचा अर्थच इस्रायल किती वेगळ्या पद्धतीनं स्वतःचं प्रोजेक्शन करत असतं हे लक्षात घेतलं पाहिजे. असं प्रोजेक्शन करताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते. फार मोठ्या प्रत्यक्षपणानं या पुस्तकाच्या संहितेमध्ये इस्रायल सरकारनं किंवा त्याच्या एखाद्या खात्यानं हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ केली असेल
अशातला भाग नाही. पण मुळातच एखाद्या देशाचा उच्चपदस्थ राजनैतिक अधिकारी जेव्हा दुसऱ्या महत्वाच्या देशाविषयी पुस्तक लिहितो त्यावेळेला ते त्या दोन देशांच्या संबंधांवरती भाष्य करत असतं आणि ते त्या त्यावेळच्या तत्कालीन संबंधांवरती अवलंबून असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळेच आता इस्रायल हे सूत्र धरून असलेल्या पुस्तक विषय मालिकेमध्ये मी आता बुकगंगा या प्रकाशनानं 14 मे 2026 रोजी म्हणजे अवघ्या काही आठवड्यांपूर्वी प्रकाशित केलेलं 200 पानी 299 रुपये किमतीचं कोबी शोशानी यांच्या भारत माझ्या नजरेतून या पुस्तकाचा समावेश करतोय. कोबी शोशानी यांच्या पुस्तकामध्ये भारताच्या बदलत्या स्थित्यंतराचा वेध घेत असतानाच वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे समांतर किंवा विरोधाभासी असे इस्रायलचे मुद्दे हे मांडण्यात आलेले आहेत. त्यातनं असं सूचित करायचंय की कोबी शोशानी त्यांनी प्रत्यक्ष शब्दात जरी सांगितलं नाही म्हणून मी सूचित करणं असं म्हटलं तरी कोबी शोशानी असं म्हणतात की इस्रायल 48 साली अस्तित्वात येणं आणि भारताला 1947 साली म्हणजे अवघे 9 महिने आधी स्वातंत्र्य मिळणं एवढंच या दोघांमध्ये साम्य नाहीये. त्यांच्या देशाच्या राष्ट्रधर्मामध्ये तिथल्या स्थानिक समाज रीतींचा आणि संस्कृतींचा आजही असणारा पगडा हे महत्वाचं गणित आहे. या दोन्ही देशांचे पहिले पंतप्रधानांना तुलनेनं दीर्घकाळ सत्ता करणं आणि सत्ता मिळणं आणि त्या काळामध्ये परराष्ट्र धोरणाची बीज रोवली जाणं, दीर्घकालीन औद्योगिकीकरणाची प्रक्रियेला चालना मिळणं हे मुद्दे महत्वाचे आहेत. कदाचित हे पुस्तक वाचून जर मी इस्रायल आणि भारत या तुलना करणारा व्हिडिओ केला असता तर या मुद्द्यांचा तिथे समावेश करता आला असता. कोबी शोशानी त्यांच्या भारत माझ्या नजरेतून या पुस्तकामध्ये अजून एक गणित देतात आणि ते म्हणजे स्थानिक किंवा अनिवासी भारतीय नागरिक आणि स्थानिक आणि अनिवासी इस्रायली नागरिक यांची सूचक वाक्यात अत्यंत मर्यादित शब्दात कधीही हे वाक्य एकापेक्षा जास्त 5 पेक्षा जास्त शब्दांचं नसतं हे लक्षात घेतलं तर त्यातनं सूचित होणारे संकेत आणि त्यातनं इस्रायलचं आपल्या नजरेपुढे उभं राहणारं चित्र हे जरूर लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एकंदरीतच हे पुस्तक वाचत असताना वारंवार मला असं वाटलं की कोबी शोशानी यांच्या या पुस्तकाचं भारत माझ्या नजरेतून असं जरी शीर्षक असलं आणि त्या दृष्टिकोनातनं उच्चपदस्थ राजनैतिक इस्रायली राजनैतिक अधिकारी कोबी शोशानी हे भारतातल्या प्रत्यक्ष वास्तव्यानंतर प्रत्यक्ष अनुभवानंतर विविध राजकीय रंगसंगतीचे राजकीय नेते, खेळाडू, सिने कलाकार, नाट्य कलाकार, साहित्यिक यांच्याशी वर्षानुवर्ष चर्चा केल्यानंतर मराठी राजनैतिक अधिकाऱ्यांशी ही माहिती असल्यानंतर मुंबईत आणि दिल्लीत काही वर्ष राहिल्यानंतर जे चित्र मांडतात त्यातनं त्यांना भारताचं बदलतं चित्रण तर मांडायचंच आहे. त्या दृष्टिकोनातनं एका चांगल्या सुशिक्षित माणसानं ज्याला जागतिक राजकारणाचा आणि अर्थकारणाचा प्रत्यक्षदर्शी अनुभव आहे तो आपल्या देशाकडे कसं बघतो हे जितकं प्रकर्षानं लक्षात येतं तितकंच त्याची मांडणी करत असताना तो आपल्या देशाशी त्याचे जे समांतर धागे निर्माण करतो आणि त्यातनं इस्रायलचं एक वेगळं चित्र जे उभं राहतं आता ते उभं राहतं की उभं केलं जातं याचा विचार जरूर केला पाहिजे. विशेषतः कुठेही तसा संदर्भ न देता या पुस्तकामध्ये पंजाबच्या माध्यमातून पंजाबची स्थिती वर्णन करत असताना कबीर बेदी सारखा सिने अभिनेता जो कोबी शोशानी यांचा मित्र आहे यांच्याशी बोलत असताना त्यांनी एक प्रश्न त्यांना विचारला की जी इंदिरा गांधींनी सुवर्ण मंदिरामध्ये केलेली कारवाई आहे आता एका वेगळ्या अर्थी महाराष्ट्राच्या राजकारण्यामुळे त्यानं केलेल्या बेताल विधानामुळे हा मुद्दा आपल्या देशात किंवा राज्यात काही प्रमाणात तरी चर्चेला आलाय.
ती चर्चा वाढू नये याचे आटोकाट प्रयत्न केले जात आहेत, ही गोष्ट खरी. परंतु हे पुस्तक कालच वाचलं असल्यामुळे लक्षात आलेली गोष्ट अशी की या पुस्तकामध्ये नेमका तोच संदर्भ आहे. आणि कबीर बेदी शांतपणानं असं म्हणतो की इंदिरा गांधींनी केलेल्या कारवाईचं मी समर्थन करतो, त्याशिवाय इंदिराजींपुढे कोणताही पर्याय नव्हता. या दृष्टिकोनातनं अशीच तुलना काही वेगळ्या संदर्भामध्ये या पुस्तकामध्ये, ज्या वेळेला कोबी शोशानी लेह लडाखमध्ये गेले, ज्या वेळेला कोबी शोशानी आपल्या वैयक्तिक भूमिकेमध्ये पर्यटनाच्या निमित्तानं किंवा दौऱ्याच्या निमित्तानं काश्मीरमध्ये गेले, जम्मूमध्ये गेले, त्यावेळेला त्यांनी काश्मीरचं केलेलं वर्णन आणि पंजाब आणि वर्णन हे फार सूचक आहे. दिसायला जर वरवर आपण हे पुस्तक पाहत गेलो तर ते पंजाब आणि काश्मीरचं वर्णन करतं, पण त्या पद्धतीची जी शब्दरचना आहे त्या शब्दरचनेचा जर विचार केला, कारण या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद गौरी जोशी यांनी केलाय, तो अनुवादही फार समर्पक उतरलेला आहे. तर असं लक्षात येतं की अशा पद्धतीचा शेजारी राष्ट्रांनी घुसवलेल्या दहशतवाद्यांचा किंवा वेगळ्या पद्धतीचा प्रत्यवाय गेली कित्येक वर्ष इस्रायल करतोय. म्हणजे पंजाब मधली सुवर्ण मंदिरातली कारवाई होऊच नाही अशी परिस्थिती निर्माण करण्याचं श्रेय इस्रायलला का दिलं जातं? तर इस्रायल तशा पद्धतीची उपाययोजना करतात. यातनं आज मितीला शेजारी राष्ट्रांबद्दल अमेरिकेनं पाठिंबा देवो अथवा न देवो, इस्रायल जी आपली आक्रमक भूमिका घेत त्याची बीज भारत माझ्या नजरेतनं अशा दृष्टिकोनातनं समोर येतात का, असा प्रश्न तुमच्यासारख्या चोखंदळ वाचकाच्या मनात उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणूनच अगदी घाईघाईनं का होईना, पण हे 200 पानी पुस्तक पूर्ण वाचल्यानंतर ताबडतोबीनं ग्रंथसुक्तच्या या मालिकेमध्ये या पुस्तकाचा मी समावेश केला. एक ओझरतं वाचन म्हणून का होईना, पण इस्रायल विषयी कुतूहल असलेल्या प्रत्येकानं हे पुस्तक वाचावं असं मी आवर्जून सांगेन. कारण मुळातच हे पुस्तक 200 पानाचं असं आटोपशीर आहे. त्यातही काही पानांवरती फक्त फोटो आहेत, म्हणजे प्रत्यक्ष वाचायला याला कमी वेळ जातो. त्यांची आपल्या देशात झालेल्या नियुक्तीपासून भारत माझ्या नजरेतनं हा काळ ते मांडतात. त्याच्यानंतर स्वर्ग आणि पृथ्वी म्हणजे भारतातल्या 2 विषमतेचं चित्रण ते आपल्या मनासमोर रंगवतात. मग भारतीय राजकारणामध्ये, अर्थकारणामध्ये आणि एकंदरीतच त्यामुळे जागतिक अर्थकारणातल्या क्रमवारीमध्ये झालेल्या गोष्टी नवीन पर्व अशा शब्दांनी येतात. मग ऐतिहासिक न्याय, इंदिरा गांधी, हिंदू नरेटिव्ह, मोदी युग, अण्वस्त्रांची अस्पष्टता, इथे इस्रायलची भूमिका लक्षात घेण्याजोगी आहे. अण्वस्त्रांची अस्पष्टता, औद्योगिक समूह म्हणजे कॉंग्लोमरेट्स यांचा काही प्रमाणामध्ये इस्रायलमध्ये अभाव आहे. स्वप्नांची नगरी, भारतातील ज्यू समाज याची चर्चा आपण काही प्रमाणामध्ये याच मालिकेत केली आहे. बॉलिवूड, पूर्व पश्चिम आणि आता नवीन मुत्सद्देगिरी, इस्रायलनं वर्षानुवर्ष केलेल्या मुत्सद्देगिरीचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणून कोबी शोशानी यांच्या भारत माझ्या नजरेत या पुस्तकाचा विचार करता येईल का? की भारत माझ्या नजरेतनं असं मांडत असताना कोबी शोशानींसारखा उच्च पदस्थ राजनैतिक अधिकारी, ज्याची संपूर्ण कारकीर्द ही परराष्ट्र व्यवहार आणि परराष्ट्र संबंध याच्यामध्ये गेली आहे, तो मुळातच मोदी युगामध्ये आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे इतर देशांच्या राष्ट्रप्रमुखांना कसे भेटतात, ती मिठी मारण्यामध्ये ती किती तीव्र असते, त्यातनं त्या देशाची उपयुक्तता किंवा त्या देशाची आत्मीयता किंवा त्या देशाविषयीच्या आपल्या अपेक्षा या प्रतिबिंबित केल्या जातात का, असा मुद्दा मांडतात. पण मग असं लक्षात येतं की साध्या वैयक्तिक हालचालींपासून ते राष्ट्रीय धोरणाच्या हालचालीपर्यंत इतक्या बारीक सारीक गोष्टींचा इस्रायल आपल्या दैनंदिन जीवनात आणि राष्ट्रीय धोरणात, खरं म्हणजे दैनंदिन जीवन ते राष्ट्रीय धोरण अशा पद्धतीनं विचार करतं का, असा मुद्दा प्रत्येक ठिकाणी उपस्थित करणारं पुस्तक म्हणजे कोबी शोशानी यांचं भारत माझ्या नजरेतून.
मला प्रामाणिकपणानं असं वाटतं की हे पुस्तक मी पुन्हा वाचेन, पण ज्या ज्या वेळेला मी हे पुस्तक वाचेन त्या वेळेला मी माझ्या देशाकडे दुसरा माणूस किंवा दुसऱ्या देशाचा राजनैतिक अधिकारी कसं बघतो या दृष्टिकोनातनं तर बघेनच, पण त्या निमित्तानं तो स्वतःच्या देशाची प्रतिमा कशी प्रतिबिंबित करतो हे गणित फार मनामध्ये येतं. मला राहून राहून असं वाटलं की कोबी शोशानी यांचं हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये विजय गोखले या आपल्या माजी परराष्ट्र सचिवांनी लिहिलेली पुस्तकं, एस जयशंकर यांनी लिहिलेली पुस्तकं, अनय जोगळेकर ज्यांचा उल्लेख या पुस्तकामध्ये येतो त्यानं लिहिलेलं एक पुस्तक, एकंदरीतच हनुमान नीतीच्या निमित्तानं भारतीय विदेश नीती असं मांडलेलं पुस्तक आणि त्यातनं इतर देशांचं प्रतिबिंब कसं होतं हे जर लक्षात घेतलं तर कदाचित अशा पद्धतीच्या विदेश नीतीवरच्या इंग्लिश, मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू या भाषेतल्या काही पुस्तकांचा ग्रंथसुक्तमध्ये आवर्जून समावेश लवकरात लवकर करेन अशी ग्वाही देत या व्हिडिओचा इथेच समारोप करतो. इस्रायली उच्चपदस्थ परराष्ट्र अधिकारी कोबी शोशानी यांचं पुस्तक भारत माझ्या नजरेतून, आणि खरं सांगायचं म्हणजे भारत माझ्या नजरेतूनच्या निमित्तानं इस्रायल, मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.